1996, 97, 98 साली आमचा जो परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा परिसर जो आहे या परिसरामध्ये साधारणपणे 10 ते 12 मोठी हॉस्पिटल्स होती की ज्या हॉस्पिटल्समध्ये सर्व प्रकारच्या सुविधा होत्या आणि आज 2026 मध्ये जवळजवळ 150 हॉस्पिटल्स आहेत. तरी सुद्धा आपण हे बघतोय की जे सामाजिक आरोग्य आहे हे ढासळत चाललेलं आहे. मग जर का एवढी प्रचंड हॉस्पिटल्स वाढतायत, एवढे प्रचंड पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस उपलब्ध आहेत, तर मग सामाजिक आरोग्य हे का बरं ढासळत आहे? काही विचार करण्यासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की आजकाल आपण बघतो की बीपी आणि शुगर हे प्रत्येक घरामध्ये असतं. सो साधारणपणे आपण फक्त एक 50 वर्षापूर्वी गेलो किंवा अगदी 30 वर्षापूर्वी गेलो तर वयाच्या 40व्या वर्षी बीपी झाला किंवा शुगर आली तर ती एक न्यूज होती की आता मला शुगर आली बरं का, किंवा आता मला बीपीची गोळी सुरू झाली बरं का. आता एखाद्या घरामध्ये 40व्या वर्षी सुद्धा बीपी किंवा शुगरची गोळी सुरू झाली नाही तर ती न्यूज असते. मग आपण आरोग्याकडे वाटचाल करतोय का अनारोग्याकडे वाटचाल करतोय ही अत्यंत गंभीर विचार करण्याची गोष्ट आहे. जेवढं नैसर्गिक आपल्याला आरोग्य मेंटेन करता येईल तेवढं नैसर्गिक पद्धतीने आरोग्य मेंटेन करावं हे तर आमचं म्हणणं आहे. पण कुठलीही इमर्जन्सी सिच्युएशन नसताना नॉर्मल लाईफस्टाईल मॅनेजमेंट करता आपल्याला मॉडर्न मेडिसिनच्या व्यतिरिक्त इतर कुठले पर्याय आहेत ह्याचा मात्र आपण अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण की नैसर्गिक उपचार मानवासाठी जे वरदान ठरलेले थेरपीज आहेत, खास करून न्यूरोथेरपी, ह्याच्याने बीपी, शुगर, थायरॉइडच्या समस्या, विटॅमिनची कमतरता, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, इतर अनेक प्रकारच्या समस्या या संपूर्णतः बऱ्या झालेल्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि गेल्या 2 पिढ्यांपासून जवळजवळ 40,000 रुग्णांवरती आम्ही याचा यशस्वी अनुभव हा घेतलेला आहे. पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की नैसर्गिक उपचार किंवा न्यूरोथेरपी ह्याच्यामध्ये फटकन इलाज झाला असं मात्र नसतं, किंबहुना तसं करणं योग्य नाहीये असं सुद्धा सांगितलेलं आहे. कुठलाही उपचार हा साधारणपणे 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने अशा पद्धतीने घ्यावा आणि ग्रॅज्युअली आपला आजार बरा करावा. जो आजार ग्रॅज्युअली बरा होतो तो नंतर पुढे बराच राहतो असं अनेक पॅथीज मध्ये सांगितलं गेलेलं आहे. आपण ही विचार करण्यायोग्य गोष्टीचा अवश्य थोडासा गांभीर्याने विचार करा आणि आपल्या कुठल्याही समस्यांसाठी आपण आम्हाला न्यूरोथेरपी उपचारासाठी संपर्क करू शकता.